हॅलो सबस्क्रायबर्स, मी आले आहे माझ्या गावी कोल्हापूरला. तर घरी आल्यानंतर आज आम्ही शॉपिंगला गेलो होतो. तर आज आहे गुढीपाडवा. तर सगळ्यात आधी सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मॉलमध्ये बघा अशी गुढी छोटीशी उभी केली होती, खूप छान होती. मग त्याचं शूट घेतलं. त्यानंतर आज आम्ही मॉलमध्ये येण्याचं कारण म्हणजे आम्हाला घ्यायचा होता फ्रीज नवीन पाडव्यानिमित्त. तर मी, पप्पा आणि काका, मम्मी आम्ही एवढेजण फ्रीज बघायला आलो होतो. तर फ्रीज वगैरे बघितला आणि बघा असं एक घ्यायचा नसला तरी फ्रीज चेक करणार, बघूया म्हणून. आणि सगळे फ्रीज उघडून बंद करून बघून चेक करणार आणि त्यानंतर ह्यांचं ठरलं की मला विचारणार, बघ तुला आवडते का. म्हणजे आधी ठरवलं असणार पण फॉर्मॅलिटी म्हणून मला विचारतात की कसं बघा आवडले का. आणि तरीच म्हटलं हिने मला का बोलवले. तर जेव्हा बिलिंगची वेळ आली तेव्हा समजलं की यांनी मला का बोलवले. तुमच्या पण लक्षात आलंच असेल. त्यानंतर फ्रीज वगैरे घेतला आणि मग तिथेच नाश्ता करायला गेलो. तर सगळ्यांसोबत नाश्ता केला आणि मग मी चालले होते पुढे. तर आज मला पाडव्या दिवशी खूप मोठा घाटा झालेला आहे. तरी ते दुःख विसरायसाठी आम्ही गेलो होतो आमच्या कुलदैवताच्या मंदिरात, जे की जवळच होतं कोल्हापूरमध्ये. आज पाडव्यानिमित्त म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात करूया देवदर्शनाने. तर पार्किंगमध्ये जाताच तिथे एक वाडा होता. तो वाडा ना खूप छान होता आणि तिथे लोक राहत होते. तरी पण मी न विचारता वाड्याचं शूट घेण्यासाठी आतमध्ये गेले. तरी नशीब कोणी बघितलं नाही, नाहीतर मला बाहेरच काढली असती. मग काय, वाडा वगैरे बघितला तो खूप सुंदर होता आणि खूप शांत होतं. आणि तिथली माणसे पण कोण नव्हती की बाबा विचारावं. मग काय तशीच गेले न विचारता. मग ते पाहिल्यानंतर मंदिरात आले. आणि हे आमचं कुलदैवत असून पण मी खूप वर्षांनी या मंदिरात गेले होते. कधी जाण्याचा योग आला नाही आणि घरातली पण कधी मला घेऊन गेली नाहीत बघा. मग दर्शन वगैरे घेण्यासाठी गेलो आणि हे मंदिर ना खूप छान होतं. खूप लहानपणी बघितलं होतं. त्यानंतर आज बघत होते मी. आणि आज पाडव्यानिमित्त थोडी गर्दी होती पण दर्शन खूप छान झालं देवाच्या इच्छेमुळे हो. मग सगळं दर्शन वगैरे झालं आणि तिथेच पांढरी घोडी आली होती, ती बघितलीत, खूप छान होतीत. मग म्हटलं याचं पण शूट घेऊया. मग तिथलं सगळं आवरलं आणि घरीच निघालो. तर पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त बघा. ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.